हो चायनीजचा आणि आपला भावेश पण आहे. जयेशने खूप सपोर्ट केलाय. फर्स्ट टाइमच आम्ही चायनीज टाकत आहोत, तर त्याचं मनपूर्वक आभार आणि थँक्यू. आणि अरे लाईव्ह दाखवतो म्हणजे हा ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे. 3 दिवस पिक्चर लगातार होणार आहे. लगातार हे खाली ट्रेलर आहे. ट्रेलर आहे खाली बघा एकदम म्हणजे कसं वाटते जन्नत. नंबर 1 नंबर. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आता मी चाललोय पनवेलला. दरवर्षीप्रमाणे आम्ही नाही तर मी दरवर्षीप्रमाणे गणपती असो किंवा जत्रा पालखी असो, तर मला आमच्या भावासला बाहेर ठेवावं लागतं. आता मी त्याच्यासाठीच चालू आहे पनवेलला याला ठेवायला. तर 5 का 6 दिवस ठेवायचं याला. आणि पप्पांची काहीतरी 25 तारखेला पुणे ते आहे आणि 26 तारखेला आपण डायरेक्ट गेला ना. तर त्याच्यासाठी तर मी चाललोय घेऊन पनवेलला. आणि आजच्या दिवशी काय काय होतंय ते तुम्हाला सर्व बघायला भेटेल आहे. आणि तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. आजची लास्टची रात्र आहे, कारण की उद्या आपली जत्रा आहे सकाळची. तर तुम्हाला ते 3 दिवसाचा ब्लॉग पण येतील. आणि तुम्ही कंटिन्यू राहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण नंतर भेटू. तर चला, तर मी आलोय शॉपवर आणि याला पहिलं देतोय आणि आपण निघू. 6 दिवस आहे पाहुणा. तर चला, जस्ट आता पोहोचलोय आणि देते याला पटकन आणि आपण डायरेक्ट घरी जाऊ. तर चला, तर मी आलो होतो आपल्या मित्राची जागा, कारण की मी तर अगोदर फिक्स केली होती इथं. तर मला काय माहिती दरवर्षी सगळं इथं स्टॉल लागून म्हणजे मोकळं असेल, तर त्याला तर मी ॲडजस्टमेंट केली. आता हा इथं दुकान लावणार आहे चायनीजचाच ना. हो चायनीजचा. आणि आपला भावेश पण आहे. जयेशने खूप सपोर्ट केलाय. फर्स्ट टाइमच आम्ही चायनीज टाकत आहोत, तर त्याचं मनपूर्वक आभार आणि थँक्यू. आणि माझ्या भावाला म्हणजे त्यांनी जागा ऍडजस्ट करून दिली. आणि पालखीला ये रे. हो पालखीला नक्की येऊ. बाई पालखीला ये. हर्षित कडू आली व्हिडिओ येत नाही याच्या. नाही व्हिडिओ कामापासून व्हिडिओ. चल मा चल थँक्यू. तर चला, तर आपण नंतर भेटू संध्याकाळी. जो आपला संध्याकाळचा प्रोग्राम आहे म्हणजे मान वगैरे देताना देवीला, तो तुम्हाला दाखवेल. आणि आपल्या गाभाऱ्याजवळ देवीच्या ऑफिस जवळ जो डेकोरेशन वगैरे करायचं आहे ना, तो पण दाखवेल. तर फक्त तुम्ही कंटिन्यू राहा. तर चला, आता आपण डायरेक्ट आता घरी जात आहे. जेवतोय, अजून काही जेवलो नाही. पनवेलशी डायरेक्ट घरी आलो. पर यांचा प्रॉब्लेम झाला जागेची मुलं. तर मी आता इथं ॲडजस्ट केला आणि आता ते घरी आणि जेवत आहे आणि परत काय कामं असतील ते करू. तर चलो, नंतर आपण भेटू. चला. तर आता आम्ही आलो देवळामध्ये, म्हणजे देवळाचे खाली आहो. तर काय माहिती आहे का, आता आम्ही सगळे जे बॅनर आहेत ना राहिलेले, ते आम्ही सगळं बसून घेतो. तर इथं बघताय तुम्ही बॅनर, पंच कमिटी अध्यक्ष, सेक्रेटरी आणि इथं सगळे पंच कमिटी सगळे हेल्प घेतात. मनोज ठाकूर सेक्रेटरी आणि तिकडे अध्यक्षच आहे. चलो, आता तो कोपरा घ्या, काम कोपरा घेऊन. नितीन ओके ना. ओके. तिकडची धर. तर चला, तर मी बॅनर लावून घेतोय. थोडे राहिलेत ते घेतोय आणि नंतर आपण डायरेक्ट तिथे जाऊ आपले ऑफिस जवळ. तिथं पण थोडं काम आहे, नंतर आपण तिथे भेटू. तर चला, तर आपण आलोय आपल्या रत्नवाईच्या ऑफिस जवळ, म्हणजे बाजूला हनुमानाचं मंदिर आहे. तर आपण दरवर्षीप्रमाणे इथं
सगळं सजावटचं काम करत असतं. तर आता मी घेतलाय, म्हणजे मी नाही, दादांनी घेतलाय काम करायला. आपल्या देवीचं नाव आहे. तर अजून तुम्हाला जेव्हा परफेक्ट होईल ना, मी प्रॉपर दाखवेल काय आहे तो नाव. तर सध्या आम्ही जरा बिझी आहोत सगळं, आणि मला जायचं आहे नंतर देवळाजवळ, कारण की एक दिवस आपला मानपान करायला लागतं देवीसाठी. तो आपल्या JNPT जुना देऊळ आहे ना, तर तिथं जायला लागेल. तो पण व्हिडिओ दाखवेल तुम्हाला कसं काय ते, तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. सो चला, आता इथं काम चालू आहे फक्त. तर मित्रांनो, आता मी आलो आहे मंदिरामध्ये. आता थोड्या वेळ तर म्हणजे आता घेतलाय मानपान वगैरे करायला. अजून तिथं तयारी चालू आहे, आणि इथं बघताय तुम्ही डेकोरेशन सगळं अजून चालू आहे. तर हा तिथं मानपानाच्या वेळी तो कार्यक्रम चालू आहे ना, अजून तयारी चालू आहे अजून. हे बघा, तर तुम्हाला दाखवील मी कसं आहे ते. मानपानासाठी देवीच्या देवीसाठी आपलं मानपान लागते, त्यासाठी काय काय लागते आणि का ते करायला लागते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच. तर तुम्ही कंटिन्यू राहा.
तर जर आपण आलोय मंदिराजवळ आणि तुम्हाला मी प्रॉपर लाइटिंग दाखवते या वर्षीची. अरे लाईट दाखवतो म्हणजे हा ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे. हा 3 दिवस पिक्चर लगातार होणार आहे. लगातार. हा हे खाली ट्रेलर आहे. ट्रेलर आहे खाली बघा एकदम म्हणजे कसं वाटते जन्नत. नंबर 1 नंबर जाम बरे. अजून साईडची लागायची आहे बघ, साईडला साईडला ते साऊंडिंग वगैरे लाइटिंग पण आहेत. जी प्रॉपर लागल ना तेव्हा अजून जन्नत लागणार आहे. जन्नत. इसको बोलता है माहौल. तर चला आता मी आलोय मंदिरामध्ये डेकोरेशन करायला. तुम्ही आता थोड्या वेळेला तर अगोदर तुम्ही बघितलं असेल मानपान कसं करतात ते देवीसाठी. तर तो वगैरे झाला. आता मी आलोय डेकोरेशन करायला.
आणि इथं बघताय तुम्ही सगळी महिला मंडळी आहेत, सगळी भरपूर मेहनत घेतात. दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं देवीचं नाव आणि देवीचा जो ऑफिस जवळचं म्हणजे सगळं डेकोरेशन असतं ते सगळी महिला मंडळी मेहनत घेतात. मोठ्यांपासून ते बारक्यांपासून सगळी लेडीज फर्स्ट. मालिका आहेत. ते सगळं तिथं ढिगार दिसतं नाही माल्यांचा. ते सगळं दुपारपासून त्या आत्तापर्यंत सगळं म्हणजे माले वगैरे करून ठेवलेले आहेत. नंतर आपल्याला डायरेक्ट जो डेकोरेशन होईल ना तुम्हाला परफेक्ट दाखवेल कसं काय ते. गाईज आता तयारी चालू आहे आमच्याकडे सगळी. जोरात बोल. गाईज आमच्याकडे आता तयारी चालू आहे आणि इथे पण सगळी तयारी करत आहेत. आणि इथे तू काय करतोस? मी पण तयारीच करते. ते काय फुले करते. पालखीला या. पालखी आहे रत्नेश्वरी देवी की जय. जय. तर आता आम्ही नाव घेतला होता देवीचा म्हणजे फॉर्ममध्ये घेतला होता तो कॅन्सल केला कारण की आम्हाला लय टाईम लागेल. त्यामुळे मी दादानी काहीतरी थोडा विचार केला कसा करायचा आणि कसा लवकर करायचा. या दादानी सांगितलं आम्हाला असं करायचं म्हणून. तर आम्ही हा फायबरचा स्पंज आहे आता त्याच्यावर तो कोरून झाल्यावर आपलं त्या सीटवर लावल म्हणजे अगोदरची ब्रास आहे ना ती सॉरी ब्रास नाही ग्रास समजून घ्या. तर ते हा ग्रास आहे ना तर त्याच्यावर आपल्याला हा नाव कोरून लावायचं आहे म्हणजे आपल्याला कमी याच्यात कसं होईल ते बघायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला दाखवील नंतर कसं काय ते तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. तर चला तर आपण नंतर भेटू. आणि बाकीची डेकोरेशन वगैरे चालू आहे ना ते आता चालूच राहील. सुरबेटा करू. तर मित्रांनो आता आमचं फायनली नाव होत चाललेलं आहे. आता थोड्या वेळात होईल कारण तुम्हाला सांगितलं नव्हतं नाव काय आहे त्या तर तुम्हाला लावण्यावर समजेलच. आणि मगाशीच आपल्या रत्नवाईची पालखी पण आलेली आहे मस्त सजवली यावर्षी. तर डेकोरेशन पण मस्त केलं आता आम्ही फायनली. ओके. तर सगळ्यांचं धन्यवाद. सर्वांनी मेहनत केली. सर्वांनी एक नंबर काम केलं सगळ्यांनी. तर चला आता आपण थोड्या वेळात नाव लावू आणि डायरेक्ट आपण ब्लॉग एंड करू कारण की सकाळी आपली रत्नवाईची पालखी निघणार आहे तो दुसरा ब्लॉग येईल. दुसरा आणि तो जत्रेचा पालखीचा सिल्लीवालिकेचा 3 ब्लॉग येतील. ते आला घेत वरती आला घेत सपोर्टला मध्ये घे सपोर्टला नाव आधी पाहिजे वरून तू नाव निघाला करू आपण करू तार टाकू किल्ला डोकल्याचं. तर चला अशा प्रकारे हा आमचा डेकोरेशन पूर्ण झालेला आहे. बघताय तुम्ही पाठी नाव वगैरे आणि बाकीचं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे फायनली. तर चला आजची व्हिडिओ मी इथंच एंड करत आहे आणि आता पुढचा ब्लॉग म्हणजे जत्रा असणार आहे. सकाळची पालखी निघाल आपल्या रत्नवाईची तो पण ब्लॉग मी करेल. तर चला आजची व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बोला रत्नेश्वरी माते की जय. आई माऊलीचा उदो उदो.